नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। रावेर तालुक्याच्या निंबोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तापी नदीच्या पात्रात 25 ते 30 वयोगटातील महिलेचे प्रेत आढळून आलेले आहे। हातपाय बांधून तापी नदीमध्ये पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने टाकून दिले असल्याने ते प्रेत नदीपात्रावर तरंगत पाण्यावर तरंगताना आढळून आले। त्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडालेली आहे। सदर घटनेची माहिती पोलीस पाटलांनी निंबोरा पोलीस स्टेशनला कळवली असता सदर ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा केला। त्या ठिकाणी 25 ते 30 वयोगटातील अनोळखी महिला तिचे हातपाय बांधून पायाला सिमेंटचा पूल बांधलेला होता, गळ्याला घट्ट ओढणी बांधलेली होती आणि या अवस्थेत ती मिळून आली आहे। महिलेच्या प्रेत 3 ते 4 दिवस पाण्यात राहिल्याने प्रेताची स्थिती खराब असल्याने त्याच ठिकाणी पोस्टमॉर्टम करण्यात आले। सदर महिलेच्या पेहरावावरून ती महिला आदिवासी असावी असा अंदाज वर्तवला जातो आहे। मध्य प्रदेश आणि परिसरातील पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल आहे का या संदर्भात तपास करण्यात येत आहे। निंबोरा पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी म्हटलं आहे। काल सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास रावेर ते मुक्ताईनगर हा जो जाणारा रस्ता आहे त्यावर निंबोरा सीम या गावाजवळ तापी नदीवरचा जो पूल आहे त्या पुलाच्या खाली नदीपात्रामध्ये एक अनोळखी महिलेचं प्रेत पाण्यावर तरंगत असताना काही लोकांनी बघितलं। निंबोरा सीमचे पोलीस पाटील आहे त्यांनी तशी माहिती पोलीस स्टेशनला दिली निंबोरा आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले। ते प्रेत बाहेर काढलं। प्रेत बाहेर काढताना असं निदर्शनास आलं की प्रेताचे हात आणि पाय दोरीनं बांधलेले होते। तसंच एक मोठा सिमेंटचा एक चौकोनी असा पाईप पण त्यांच्या पायाला बांधलेला होता की जेणेकरून बुडलेली बॉडी वरती येऊ नये, परंतु त्या ठिकाणी पाणी भरपूर आहे, खोल आहे पाणी आणि प्रेत 2-3 दिवसानंतर ते फुगून वरती आल्यानंतर ह्या गोष्टीची माहिती पडली। प्रेत बाहेर काढलेलं आहे। 2-3 दिवसाचं प्रेत असल्यामुळं बऱ्यापैकी बॉडी सडलेली होती। जागीच त्याचं पोस्टमॉर्टम केलं। पोस्टमॉर्टममध्ये जी महिला आहे तिला अगोदर मारण्यात आलं, नंतर तिचं प्रेत पाण्यात टाकलं असं निष्पन्न झालेलं आहे। साधारण 25 ते 30 या वयोगटातली महिला आहे। तिचा कपडे लत्ता पेहराव दागिने याच्यावरून ती एक आदिवासी कुटुंबातील असावी असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे। आम्ही प्रेताचं ओळख पटवण्याचं काम आम्ही चालू आहे। तिचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर आम्ही व्हायरल केलेले आहेत। वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मध्य प्रदेश सीमेलगतचे जे पोलीस स्टेशन्स आहेत आणि आपले महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही त्याचा शोध घेत आहोत। महिलेची ओळख पटल्यानंतर आपल्याला तिला का मारलं, कोणी मारलं याबद्दलचा आपल्याला तपास करणं सोपं होईल। सर, त्याबद्दल परिसरात कुठं मिसिंग वगैरे असं दाखल वगैरे झालेलं निदर्शनात आलं आहे का? तेच आम्ही शोध घेत आहोत। कालपासून प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन आणि ऑनलाईन आमच्या CCTVs मार्फत जिथं कुठं त्यावरून अशी मिळत्या मिसिंग आहेत दाखल तर त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहोत। याच्याबद्दल निंबोरा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे अनोळखी व्यक्तीविरुद्ध आणि आम्ही तपास करत आहोत। ओके। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।